नमस्कार. स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासरबद्दल थोडीशी माहिती दिली होती. तिचं होणारं सासर आमच्या अगदी शेजारच्या गावामध्ये आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि साखरपुडासुद्धा इकडेच करायचं ठरलं होतं. आता साहजिक आहे की अशा गावामध्ये आपल्याला AC हॉल तर काही मिळाला नव्हता, पण चारी बाजूनी हवेशीर असलेलं असं हनुमान मंदिर आपण निवडलं होतं साखरपुडा करण्यासाठी. शहरातल्या AC हॉलमध्ये सुद्धा जे सुख अनुभवायला मिळालं नसतं ना, ते ह्या मोकळ्या हवेत या मंदिरात आम्हाला अनुभवायला मिळालं. आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. मी थोडीशी गडबडीत होते, कामात होते, त्यामुळे फार काही शूट करू शकले नाही. जितकं करू शकले तितकं तुम्हाला दाखवते. श्रियं देवी मूपभे श्रीमान देवी जिसतां ओम कांसो स्मितां हिरण्यप्राकां जयन्तीं कृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामेहो तुभे श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां बालासाहेब पाबळे, गणेश सुरेश पानसरे, भरत संग्राम गवांदे, मुरलीधर गुणेगाव दरबारे, विजयराव पावडे, सुधीर सतीगाव गायकर आणि राजू शरीफ गायकर. वरराजे चिरंजीव श्रीयश वरराजांचे आई वडील या मुंबई या ठिकाणी पवित्र असं विद्यादानाचं काम करून सेवानिवृत्त आदर्श ज्यांच्यावरती आपल्या सर्वांनाच मान ते सन्माननीय श्री जालंधरराव चला, अशा रीतीने साखरपुडा आटपला आणि जेवणाची पंगत बसली. ही शेवटची पंगत होती बाय द वे. सगळ्यांची जेवणं झाली होती आणि जेवायला तुम्ही बघू शकता मस्तपैकी शाकभाजी होती, वरण भात होता, बटाटे वडे होते, पुऱ्या होत्या. अतिशय साधं जेवण होतं. एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. हे जे गाणं तुम्ही मगाशी ऐकलंत, खुलता कळी खुलेना, हे माझ्या बहिणीचं अतिशय आवडतं गाणं आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा ही सिरियल टी व्हीवर लागायची आणि हे गाणं जेव्हाही टी व्हीवरती वाजायचं तेव्हा माझी बहीण अगदी सहजपणे म्हणायची की दीदी, माझ्या लग्नात ना माझ्या आणि माझ्या पार्टनरच्या एंट्रीच्या वेळेला हे गाणं लागलं पाहिजे. आणि एवढ्या वर्षांमध्ये ती हे साफ विसरून गेली होती, पण माझ्या अगदी लक्षात होतं आणि मी बरोबर तिच्या आणि तिच्या पार्टनरच्या एंट्रीला हे गाणं प्ले केलं आणि तो क्षण आमच्या सगळ्यांसाठी खूप भावनिक होता. आता जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, तुमच्या हे लक्षात आलंच असेल की एंगेजमेंटचा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे संपन्न करून घरी आलो आणि लगेचच माझ्या बहिणीच्या मैत्रिणींची मुंबईला जाण्याची लगबग सुरू झाली. बाकीची माणसं घरीच होते, सगळे दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी परतणार होते आणि माझ्या बहिणीची अंगठी बघा, सगळे असे निरखून बघतायत. थोड्याच वेळात सगळ्यांना भूक लागली. मग माझ्या काकीने सगळ्यांसाठी मस्त चटपटीत मसाला भेळ बनवली आणि आम्ही सगळे बघा कसे तुटून पडलो आहे त्या भेळीवरती. या अशा प्रकारची मजा आम्ही नेहमी करत असतो. प्लीज आम्हाला जज करू नका की आम्ही एकाच भांड्यात बसून खातो आहे. आम्हाला हे करायला मजा वाटते. एरवी आपण थोडं सोफिस्टिकेटेड राहतो, वागतो, पण जेव्हा फॅमिलीमध्ये एकत्र येतो आणि ते सुद्धा गावी जेव्हा सगळे एकत्र येऊन भेटतात तेव्हा अशा प्रकारची मजा नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं आणि आम्ही हे सगळे क्षण खूप एन्जॉय करतो. भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त ताणून दिलं आणि संध्याकाळी आम्ही सगळी भावंडं गावात जायला निघालो. कारण आमच्याकडे वेळ होता, कार्य संपन्न झालं होतं, कामं ॲज सच करायला काही नव्हती. म्हटलं गावात मस्त फेरफटका मारून येऊ आणि त्याचबरोबर पेटपूजा पण करून येऊ. आणि आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी आलो वडापाव खाण्यासाठी. ही सगळी माझी चुलत भावंडं आहेत. मी तुमची थोडक्यात ओळख करून देते. हिचं नाव आहे संजना, तिला आम्ही लाडाने स्वीटू म्हणतो. ही आहे भूमी, तिला आम्ही परी म्हणतो लाडाने. आणि ही आहे आपली नवरीबाई, माझी धाकटी बहीण समृद्धी, तिला आम्ही लाडाने शमू म्हणतो. आणि तिच्यासोबत तिची मैत्रीण होती मॅन्सी.
आणि हा आहे शुभम. शुभम संजनाचा सख्खा भाऊ आहे. आता भेटा आपल्या नवरदेवाला. त्याचं नाव आहे सुयश. मी मुद्दाम इथे ॲरो केला आहे जेणेकरून तुम्हाला कळेल ह्यांच्यातलं सुयश कोण आहे. आणि आम्हीतलं तर काय, तुम्ही व्लॉगमध्ये नेहमी बघतच असता. आणि आता मला अतिशय हेवी हार्टने तुम्हाला सांगावं लागतं आहे की हा व्लॉग मी इथे संपवते आहे, कारण माझ्या फोनने मला तितकी साथ नाही दिली. ऑफकोर्स 3 दिवसांचे लागोपाठ व्हिडिओज होते, त्यामुळे मेमरी फुल झाली होती. अजून काहीही मी शूट करू शकत नव्हते, एडिट काही केले नव्हते व्हिडिओज, त्यामुळे सगळं तसंच साठून फोनमध्ये राहिलं होतं. मग मला हा शेवटचाच शॉट घेता आला. हे आहेत आपले नवरा नवरी बाय द वे. चला तर आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. सबस्क्राईब करा आणि चॅनलला. बाय. सी यू.